अरे यार मग तुमची बॅटरी लावली होती त्यांशी उपोषण लागतं नसतं झोपले. हो होईल होईल त्यांचं होईल. माझं हे बघा, आम्ही बळ द्यायला कधी कमी पडणार नाही, 2 टप्प्यात कधी वागणार नाही. प्रत्येकाची फक्त एकच भूमिका असली पाहिजे, गोरगरिबाच्या लेकरांनी काय न केलं. तुम्हाला माहित नाही, आणि माहीत जर असतं तर तुम्ही ताकदीने आला असतात. म्हणून मला सांगायची वेळ आली, ज्यावेळेस धनगराची माऊली मेंढ्या मागं जाते ना, उन्हात तळते अक्षरशः उन्हात, तुम्हाला लाजच नाही येत जातीचे किती हाल व्हायला लागले. तुम्ही मला ट्रोल केलं तरी चालत, आणि ट्रोल करण्याला मी मुजितो नाही, ते रोजच नाही पाटीलच पूजले, त्यामुळे मी येत नाही. थोडी काय व्हायचं तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला जर तुमच्या आईची माऊलीची त्या धनगर बांधवाची जर थोडी बी कळकळ असेल ना, ती माऊली इतकी उन्हात मेंढ्यात तळती, तिच्या जर वेदनेची जाण तुम्हाला असली ना, तर धनगर घरी नाही जाणार, अख्ख्या मुंबईत निघते. त्यांचं कल्याणच होणार नाही, असं होत नाही. पालात कावा साप शिरण माहित नाही, त्या मेंढ्या संभलेताना कधी एखाद्या चुचावून माहित नाही, कधी लांडगा येऊन हल्ला करून माहित नाही. इतका गरीब धनगर आहे. आम्ही गरीब मराठी गरीब धनगराला बघतो. तुम्हाला जर खरंच कळकळ असली ना, तर एकाने सुद्धा कोणाचंच ऐकू नये असं माझं म्हणणं. कोणाचंच ज्या दिवशी तुम्हाला जे नेता आवडतो त्याचं काम करा तुम्ही, पण सगळ्यात पहिली जात आधी आवडली पाहिजे माणसाला, मग नेता आवडला पाहिजे. मग तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे, आपले जितके नेते आहेत ना 8-10, तुम्ही सगळे चला. तुम्ही येणार नसलात तर आम्ही चाललो, आणि तुमचेच तिथून जातीचा प्रश्न मार्गी लावल्याच्या नंतर आम्ही तुमचेच, पण तोपर्यंत तुमचे नाही, आरक्षणच मिळणार. तुमच्या पदरात कधीच अपयश पडणार नाही, कधीच नाही पडणार. पण आता ते तुम्हाला ठरवावं लागेल. 1-2 घटना तुमच्याकडून चुकल्या असल्या तुम्ही मान्य करा मोठेपणा. जातो पुढे काय अर्थ ते मान्य करायला यार. मी म्हणतो म्हणून करा, नाही परत म्हणत तुमचं काही संबंध आहे काय नसलेले पुढे पुन्हा गायब होतो. मी आम्हाला कधी बघितलं नाही राहू, या कोणाला होममुळे पळवली खरंच नाही बघितलं, कधी फोन नाही काय नाही. फक्त त्या दिवशी मला वाईट वाटलं, ते उपोषणला जालन्याला बसलं आणि ती विदारक परिस्थिती झाली होती. म्हणलं काळजी घ्या तुम्ही तब्येतीची, आणि तुम्हाला वाटलं आता नरड्याला लागायला लागलं तर फोन करा, आम्ही येतो. एवढेच 10-5 शब्द बोलले, त्याचा काहीच नाही. इमानदारी सांगतो. बरं तुम्ही यांनी आल्यावर सांगितलं मला ग्रुप दिलं, मला मीडिया सोशल मीडिया बघायला टाइम पण मिळत नाही, इतके काम आहेत रोज. यांनी आल्यावर सांगितलं की ते मला लोक म्हणतात की तुम्हीच बसलो, म्हणजे मी आणला. बरं म्हणलं मा प्रस्तावला मग उपोषण करू यांना गायला बसू.